पुढच्या बातमीकडे वळूया तर ठाण्यामधल्या येऊरमध्ये रेव पार्टी झाल्याचा आव्हाडांचा आरोप आहे। येऊरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन झालं असा आरोप आव्हाड यांनी केलाय। रेव पार्टीमध्ये सर्व प्रकारचे ड्रग्ज उपलब्ध होते असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलाय। येऊरमधील रेव पार्टीमध्ये मोठ्या पेडलर्सचीही हजेरी होती असा दावा आव्हाडांनी केलाय। तर त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। रेव पार्टीमध्ये सर्व प्रकारचं ड्रग्ज उपलब्ध होतं। यावेळेला सर्व मोठे ड्रग्ज पेडलर्स पार्टीमध्ये मुक्तपणे फिरत होते। वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती। महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आज संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया। पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल। प्रशासन हॉटेल यांचं साटेलोट आहे। खाली बुलडोजर चालले आहेत मात्र वरती बुलडोजर नाही, मला खालच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही। खालचं मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे। कोणाचे हॉटेल कुठले आहेत, त्यांना कसे वाचवले जातात ते सगळं उद्या बोलणार आहे। मुनगंटीवारांनी एकदा संयुक्त बैठक झाली होती आदिवासी आणि मुनगंटीवारांची। तेव्हा मुनगंटीवार साहेबांनी स्पष्ट फॉरेस्टला आदेश दिले होते की 6 वाजता दरवाजा बंद करा।